गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया. सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची. 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कफनी खाकेस सटका तमाखू चुरुनी. तयारी केली चिलीम भरूनी नवलते स्थानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिला हाका मारिता. ये रे चिलीम पिऊनी जा पुढता छाये खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणे जी घोडे हरवले. मग तो म्हणे जा शोधते नाले घोडे सापडले तात्काळ. चांद पाटील विस्मित झाला मनी म्हणे अवलिया भेटला. पार नाही ह्या कृत्याला मानव ह्याला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बैसवी त्याला. चिमटा उचलिला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपसिला. आतून प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलमीवर ठेविला. सटका घेतला उचलुनी. पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले. छापी भिजवून या पिळिली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. स्वये प्याला तयाही पाजिली. मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह पवित्र करा हो माझे गृह. पाटीलावरी केला अनुग्रह लीला विग्रह धारके या. दुसरे दिवशी गावात गेले पाटीलाच्या येथे उतरले. काही काळ तेथेची राहिले पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी धूप खेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य जाहला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊन सवे गाड्या घोडी वऱ्हाड निघाले यावया शिर्डी. मग त्या चांदभाईचे ओढी बाबाही वऱ्हाडी प्रविष्ट. लग्न झाले वऱ्हाड परतले. बाबा एकटेची मागे राहिले. राहिले ते राहून गेले भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन नाही हिंदू ना यवन. जात पात कुळ गोतहीन स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणवून बहुमान पुरस्सर संबोधन जे ते हे. खंडोबाचे देऊळापाशी म्हाळसापतीची या खळीयासी. आरंभी बाबा वऱ्हाडानिशी उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे पुढे ते अमीन भाईचे झाले. वऱ्हाड लग्नाचे जे आले येथेची उतरले वडातळी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात. बाबाही तेथे वऱ्हाडा समेत सर्वांसमवेत उतरले. हे बाल फकीर गाडीतून उतरले. प्रथम भगताचे दृष्टीस जै पडले. या साई म्हणून सामोरे गेले. नाम ते पडले तेथूनी. पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हाकही जन. नामाभिधान ते झाले. मग ते तेथे चिलीम प्याले. मशिदीत वास्तव्य केले. देवीदास सहवासी रमले. आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत
कधी देवी दासाचे संगतीत, कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंदरत राहावे. हे देवी दास शिरडी गावी, होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकी दास गोसावी, महानुभावी शिर्डीत. तया जानकी दासासवे महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकी दासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्यनेम. ऐसा तयांचा समागम